बॅचलर ऑफ सायन्स किंवा सायन्स ग्रॅज्युएट लागतोच. इंद्रनीलजी, माझ्याकडे जर बाकरवडीचं पॅकेट आलं ना, तर पहिले मी अर्ध्या दिवसात अर्धं पॅकेट संपवते आणि त्याच्यानंतर कॅलरीजवर काळजी करायला सुरुवात करते. पण तुम्ही असंच तुमच्या खाद्यपदार्थांवर तुटून पडता का आमच्यासारखं? ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना की बॅलन्स डाएट इज केक्स इन बोथ हँड्स, तसं मी म्हणतो की बॅलन्स डाएट इज बाकरवडी इन बोथ हँड्स. बरं. प्राजक्ता, बिझनेस नवा आहे, त्यामुळे तुम्ही दोघं तिला एक एक बिझनेस टिप काय देणार? येस, थँक्यू सो मच. सो फॉर्च्युनेटली मला आय हॅव बीन प्रिव्हिलेज की मी 2 ज्वेलरी ब्रँड्समध्ये आतापर्यंत इन्व्हेस्ट केलेले आहे आणि पैसे पण कमवले येतात ना. तर त्यामुळे व्हॉट आय हॅव सीन इज की द डिस्रप्शन दॅट मॉडर्न डे ब्रँड्स कॅन डू विथ सोशल मीडिया हे खूप अमेझिंग आहे. आणि त्यामुळे त्याचा वापर करून खूप कमी मार्केटिंग कॉस्टमध्ये खूप जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर फोकस करा, कारण की मार्केट प्लेस तर रेडी आहे. तर त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं मला वाटतं. वा दादा वा. वा दादा वा. अर्पित, आय थिंक मॅममध्ये पॅशन दिसतो आहे, स्पेशली इन द फील्ड दॅट शी इज देअर. आणि इंडिजिनियस प्रॉडक्ट्सला पुढावा देणं, दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क अँड शी इज टेकन दॅट अप. आय वुड से ह्याला ग्लोबल स्टेजवर कसं आणू शकतो, देर इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी देअर. कारण की ग्लोबली आम्ही बघितलं आहे, पीपल आर ओपनिंग अप टू इंडियन इथॉस, पीपल आर ओपनिंग अप. कोल्हापुरी चप्पलचं एक्झाम्पल केवढं सिम्पल आहे. तर आय थिंक ह्याच्यामध्ये ग्लोबल पोटेन्शियल खूप दिसते. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरे दिलीत आणि मला वाटतं की महाराष्ट्राचे जे येणारी पिढी आहे, बिझनेसमॅनची, एंटरप्रेन्योर्स जे आहेत, त्यांना नक्कीच आज इकडनं भरपूर टेकअवे मिळाला आहे. धन्यवाद परत एक. खूप खूप धन्यवाद Thank you. कौशिक Thank मॅडम. Yes, धन्यवाद session एबीपी चं- माझा. तर